सरळ मार्गाने लोकशाही मार्गाने मिळालेलं नाही आहे. तुम्ही जिंकला त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही आहे आणि तुमचा स्वतःचाही विश्वास नाही आहे. पण आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यासाठी तयारी तर करावीच लागेल आणि ती तयारी आम्ही सुरू केली. आव्हान आहे यावेळेला असं वाटतंय कारण मागचे 5 आमदार यावेळेला नाही आहेत आपल्यासोबत या निवडणुकीला. शिवसेना अशा संकटातून आणि आव्हानाच्या परिस्थितीतून अनेकदा गेली. शिवसेनेच्या स्थापनेपासून अशा प्रकारची आव्हानं ही माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी झेललेली आहे. निवडणुका लढणं आणि जिंकणं हाच एकमेव कार्यक्रम राजकीय पक्षाचा नसतो. मुळात शिवसेनेचा भर हा संघटनेच्या माध्यमातून राज्याची सेवा करणं, काम करणं, सामाजिक कार्य करणं हाच आमच्या संघटनेचा आत्मा आहे. निवडणुका येतात आणि जातात, म्हणून जे कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते सोडायचं का? भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे लोक हे 24 तास निवडणुकीच्या मूडमध्ये असतात किंवा मोडमध्ये असतात. नरेंद्र मोदी देशात काय चाललं आहे याचा त्याला काय पडलेलं नसतं. सिंदूर यात्रा, रोड शो करत निघालेले आहेत. असं काम शिवसेना कधी करणार नाही. लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना सांगा, ते लोकांची तोंड काळी करायला निघालेले आहेत. या या जळगाव जिल्ह्यात ते पालकमंत्री असताना महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होत आहेत, ॲम्ब्युलन्स मिळत नाही, उपचार मिळत नाही आणि तुम्ही मंत्री म्हणून या राज्याचे मिरवता. हे या राज्याचं तोंड काळं करण्याचं काम तुम्ही करताय ना. लाडक्या बहिणी रस्त्यावर प्रसूत होत आहेत, त्यांना उपचार आणि ॲम्ब्युलन्स मिळत नाही. याच्यावर तुमचं कधी मत व्यक्त झालंय का? नाही झालं आहे. आम्ही या सगळ्या गोष्टीला फार संवेदनशीलतेनं पाहतो. प्रताप सरनाईक म्हणतायत की आता हिंदी भाषा महाराष्ट्राची बोली भाषा झालेली आहे, असं प्रताप सरनाईक. हिंदी भाषा आमची लाडकी बहीण आहे ना. असं ते आता बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली हिंदू हृदय सम्राटांनी, ही मराठी माणसाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा. तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी, मावस बहीण, आते बहीण हे प्रकार नव्हते. आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार. बरं का? हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब